ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, त्यांच्या जरांगेच्या ह्या सगळ्या बिंडोक पिलावळी जरांगेच्याच अवलादी इथ्या जरांगेच्या अवलादी जरांगेच्या आसपास बसणारे स्वतःच्या नावाने अकाउंट काढण्याऐवजी लेडीजच्या नावाने अकाउंट काढतात आणि त्याच्यावरून जर तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असताल तर तुम्हाला मुंबईला जायचा कंटाळा आलाय, तुम्हाला वाद निर्माण करायचा आणि दंगल पेटवायच्यात, बाकी काही नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरायचे। जरांगे हा संपलेला आहे। जरांगेची मागण्या असंविधानिक, जरांगेची एकही मागणी पूर्ण होणार नाही हे जरांगेला कळतंय, म्हणून कुठतरी त्याला झोप उडालेली आणि वल्गना करून बसलाय मुंबईला जायचं नाही म्हणून हे रिकामा कुटाणा सुरू केलेला त्याने। मुंबईला जाणार नाही तसं वाटतं तुम्हाला? जायची इच्छा नाही, परंतु त्याला कोणी अडवायला येत नाही म्हणून त्याला जावं लागणारे लोक राहिलेले नाही सोबत। त्याला आजपर्यंत कुठलाही मंत्री विनंती करायला येत नाही, फक्त एकनाथ शिंदे, जातीवादी एकनाथ शिंदेला जरांगेच्या सपोर्टाने कुठतरी सरकार अस्थिर करायचंय म्हणून एकनाथ शिंदेनी एक मंत्री पाठवला होता आणि त्याची कुठतरी विचारपूस केली, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात या जरांगेकडे लक्ष देत नाहीत। त्याला राज्य शांततेने चालवायचंय। जरांगेच्या इशाऱ्यावर जर राज्य चालवलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे सर्व मंत्र्यांना कळतं, त्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही।